आपण घरामध्ये नवीन पलंग, कपाट किंवा टेबल बनवायचं ठरवलं की काय करतो? सोपं उत्तर आहे, कार्पेंटर भैयाला बोलावतो. पण जरा कल्पना करा की तुमच्या घरात फर्निचर बनवायला कार्पेंटर दीदी आल्या तर? आणि त्या मोठमोठे टेबल, खुर्च्या, कपाट अगदी एक्सपर्टीने तयार करत असतील तर? ही गोष्ट आहे नागपूरच्या प्रीती हिंगे यांची. प्रीती यांना लाकडाचं काम करण्याची प्रेरणा मिळाली त्यांच्या वडिलांकडून. लहानपणापासूनच त्या वडिलांना फर्निचर बनवताना पाहायच्या आणि हळूहळू त्यांनीही हे आर्ट शिकून घेतलं. लग्नानंतर घराची जबाबदारी वाढली, घराला आर्थिक मदत व्हावी म्हणून प्रीतींनी आपल्या आवडीच्या कामालाच व्यवसाय बनवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मित्र, नातेवाईकांकडून छोट्या छोट्या ऑर्डर्स घेतल्या, हे सगळं काम सुरू केलं आणि आज त्या श्री गणेश फर्निचर या नावानं स्वतःचा व्यवसाय चालवतात. आता त्यांच्या दुकानात 2 कर्मचारीही काम करतात, कारण जवळच्या पुरुषांच्या फर्निचर दुकानांपेक्षा त्यांनाच जास्त फर्निचरच्या ऑर्डर्स मिळतात. त्या कमाईतून त्यांनी नागपूरजवळ जमीनही खरेदी केली आहे आणि लवकरच स्वतःचं शोरूम सुद्धा सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न त्या पूर्ण करणार आहेत. ज्या कामाला समाजानं अनेक वर्ष फक्त पुरुषांचं काम मानलं, त्याच कामात प्रीती हिंगे आज अनेक महिलांसाठी नवीन प्रेरणा बनल्यात. त्यांची स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.